हाय हॅलो नमस्कार। उदरभरणमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। काय मग कोल्हापुरी पांढरा रस्सा सर्वांना आवडतो ना? मग चला पांढरा रस्सा बनवूया। त्यासाठी मी इथे 1 वाटी बोन सहित मटण घेतलंय, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट आणि इथे काही मसाले घेतलेले आहेत। खडे मसाले आहेत आणि हिरवी मिरची। मटण शिजवून घेऊया। कुकरमध्ये अर्धा कप तेल टाकून घेतलंय। त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि हे खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत। आता यावर आपल्याला थोडंसं हिंग घालून घ्यायचंय। त्यावर बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। कांदा आपण व्यवस्थित परतून घेऊया। कांदा लाल करायचा नाहीये, सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। इथेच आता आपण रश्श्यासाठी लागणारं मीठ टाकून घेत आहोत। मीठ परतून घेऊया आणि आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया। पेस्टही आपली आता परतून घेऊया। आता यावर मटण टाकून घेऊया। मटण व्यवस्थित परतून घेऊ। मटण शिजण्यासाठी आपल्याला पाणी लागेल। आपण 1 ग्लास भर पाणी त्यात टाकून घेणार आहोत आणि झाकण लावून मटण शिजायला ठेवूया। मटण शिजते तोपर्यंत नारळाचं दूध करून घेऊया। त्यासाठी 1 कप ओलं खोबरं, काजू, सफेद तीळ, सफेद मिरी, लसूण, धणे, बडीशेप आणि जिरं घेतलंय। आपण हे सगळं आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया। ओलं खोबरं, 4 ते 5 काजू, 1 छोटा चमचा तीळ, 1 छोटा चमचा सफेद मिरी, 1 छोटा चमचा बडीशेप, 1 छोटा चमचा धने, 4-5 लसूण आणि 1 छोटा चमचा जिरं। पाणी घालून आपण हे सगळं मिक्सरला लावून घेऊया। आता आपण हे मिक्सरला लावलेलं खोबरं गाळून घेणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने आपण गाळून घेऊया। तुम्ही एका सुती कापडामध्ये सुद्धा हे गाळून घेऊ शकता। थोडं पाणी टाकून आपण हे असं गाळून घेऊया। आता हे खोबरं राहिलंय ते पुन्हा एकदा आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। थोडं पाणी टाकून पुन्हा मिक्सरला फिरवून आपण आता हे गाळून घेऊया। अशा प्रकारे व्यवस्थित खोबरं गाळून घेऊन तयार आहे आपलं आता हे खोबऱ्याचं दूध। मटण शिजलंय का बघूया। मटण आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे। आता आपण हे एका पातेल्यात काढून घेतोय। यामध्ये थोडं पाणी टाकूया। पाणी टाकल्यावर 1-2 मिनिटं उकळून घेऊया। मटण आपलं उकळून झालं की 5 मिनिटं थंड करत ठेवूया। 5 मिनिटांनी आपण त्यात नारळाचं दूध टाकूया। दूध आपल्याला उकळू द्यायचं नाहीये, त्यामुळे ते दूध फाटण्याची शक्यता असते, म्हणून असं थंड करून आपण यात दूध मिक्स करून घेतलंय। तयार आहे आपला कोल्हापुरी पांढरा रस्सा। शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि सर्व करूया। तुम्हालाही असा पांढरा रस्सा प्यायला आवडत असेल तर नक्की करून बघा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक यू।